नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते मजेत असाल आणि छान छान पदार्थ देखील बनवत असाल। तर इथे आज आपण पालकापासून असा वेगळा एक छानसा पदार्थ बनवणार आहोत। तर तुम्ही कोथिंबीर वडी, आळू वडी आवर्जून बनवली देखील असेल आणि खाल्ली देखील असेल, पण तुम्ही अशी छान अशी पालकाच्या पानाची वडी कधी खाल्ली आहे काय? मला कमेंट करून नक्की सांगा। चवीला अप्रतिम होते, खूपच जास्त छान लागते। बनवायला अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तर इथून पुढे कधीही पालकाची जुडी आणायची असली तर मोठ्या पानाची बघून घेऊन या आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। लहान मुलांना खूप जास्त आवडते। लहान मुलं असं सहज पालक खात नाही, तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून लहान मुलांना खाऊ घालू शकता। तर माझ्या मुलाला पवनला हे खूपच जास्त आवडतं। तर चला रेसिपीकडे वळूया। तर इथे खलबत्त्यामध्ये थोडासा लसूण, कोथिंबीर, थोडंसं जिरं आणि ओवा घातलाय आणि हे छान आपल्याला बारीक करून घ्यायचे। तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा हे बारीक वाटून घेऊ शकता, पण हे असंच मी ओबडधोबड कुटून घेतलं आहे। हे बघा, आता हे थोडंसं साईडला करते। तर इथे थोडंसं बेसन पीठ घेतलंय, त्यामध्ये जे आपण कुटून ठेवलं होतं लसूण वगैरे ते घालायचंय। यामध्ये थोडंसं मीठ घालायचंय। तर हे पवन आणि शुभ्राच्या टिफिनसाठी मी बनवत आहे, त्यामुळे यामध्ये जास्त असं लाल तिखट घालणार नाही, अगदी थोडंसं घालणार आहे। का तर ओवा जो असतो ना तो हलकासा तिखट असतो। हे बघा, यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट एवढंच घातलेलं आहे। यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आणि पाणी घालून हे छान आपल्याला बॅटर तयार करायचे। तर हे खूप पातळ देखील नको आणि खूप घट्ट देखील नको, अगदी असं मध्यम ठेवायचे। हे बघा, असं एकसारखं पानांना आपल्याला लावता येईल इतपत हे दाटसर हवं। त्यानंतर पालकाची जी पानं होती ती स्वच्छ धुवून ठेवली होती मी, तर त्यावर असा पातळ असा लेयर लावून घ्यायचा। त्यानंतर जी छोटी पान असेल ती वरती ठेवायची, मोठं पान खाली ठेवायचं आणि हे लावून घ्यायचं बॅटर। तर खूप जास्त बॅटर लावायचं नाही, नाहीतर मग ते बेसन पीठ जास्त असलं ना तर मग तेवढी छान टेस्ट येत नाही, त्यामुळे थोडंसं पातळच लेयर लावून घ्यायच्या। तर इथं 3-3 पानाची वडी मी तयार करून घेतली होती। तुम्ही या वड्या नक्की ट्राय करा, खूपच चवीला छान लागतात। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही आपले व्हिडिओ लगेचच पाहू शकता। तर चला, अशाच पद्धतीने आपण सगळ्या पालकाच्या वड्या बनवून घेऊया। तर सांगितल्या पद्धतीने जे इथं बघा, जी पानं छोटी होती ती थोडीशी अशी जुळवून घ्यायची आणि त्यावर हे बॅटर लावून घ्यायचं। खूप जास्त असं लावायचं नाही, थोडंसं पातळच लावायचं। अशाच पद्धतीने मी सगळ्या वड्या बनवून घेतल्या होत्या। तर लहान मुलं पालकाची भाजी सहज खात नाही, तर त्यांना हा प्रकार तुम्ही टिफिनसाठी बनवून देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये डाळ भात आणि अशा वड्या बनवून तयार करू शकता। खूपच चवीला छान लागतात। तर मी जिथे राहायचे पहिल्यांदा तिथं सहज अशी आळूची पानं मिळत नव्हती आणि माझ्या मुलाला आळूच्या वड्या खूपच जास्त आवडायच्या, त्यामुळे मी त्याला अशा पालकाच्या वड्या बनवून द्यायचे। तर चला, इथं तव्यामध्ये थोडंसं तेल घातले आणि त्यानंतर आपल्याला ह्या मध्यम गॅसवर सगळ्या वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। इथे सगळ्या वड्या मी सोडून घेणार आहे। हे बघा, अगदी छान आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ना मला कमेंट करून नक्की कळवा। तर थोडंसं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, म्हणजे हे जे बेसन पीठ आहे ते छान आतपर्यंत छान शिजलं जातं। त्यानंतर ह्या वड्या आपल्याला पलटून घ्यायच्यात। हे बघा, अगदी छान असा रंग येतो ह्याला। खूपच छान आणि साधी सोपी ही रेसिपी आहे। खायला ह्या वड्या खूपच जास्त छान लागतात। तुम्ही रंग बघू शकता, काय छान सुरेख असा रंग आलेला आहे। खूप जास्त तेल देखील घालायची गरज नाहीये। थोड्याशा वड्यामधून मी कट करून घेणार आहे, म्हणजे ह्या आतपर्यंत छान अशा तळल्या जातात।
हे बघा छान असे मधून काप करून घेतलेत. तर आजची साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत मंडळी छान छान पदार्थ बनवून खात जा. चला बाय.